ओळखिला हरी धन्य तो संसारी, ओळखिला हरी धन्य तो संसारी, ओळखिला हरी धन्य तो संसारी, ओळखिला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्यांचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता. सिद्धीला विपीसे कोणतया पुसे, सिद्धीला विपीसे कोणतया पुसे, नेने राजहंसे पाणी खाई, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता. काय ते करावे संदेही निर्गुण, काय ते करावे संदेही निर्गुण, ज्ञानाने सगुण हो सकेले, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे कीती, उपजले मेले ऐसे कीती, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता. एका जनादानी नाही आता याती, एका जनादानी नाही आता याती, सुखाची विश्रांती हरिसंगे, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता, हरिमुखी दाता हरपली चिंता. ओळखिला हरी, ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नये मागुता जन्म घेणे. पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज प्रस्तुत अभंगामध्ये संसार प्रपंच करणाऱ्यांना सांगतायत की आपण जर आपल्या प्रपंचामध्ये, संसारामध्ये हरीला ओळखून जर आपण आपल्या प्रपंचामध्ये राहिलो तर आम्ही तुमच्या पाठीमध्ये धन्यतेची थाप टाकू शकतो. संत सज्जन श्रोते माय बापांनो, या जगामध्ये केवळ हा वारकरी संप्रदाय असा आहे की या वारकरी संप्रदायामध्ये, या वारकरी पंथामध्ये कोणत्याही आश्रमाचा, कोणत्याही जाती धर्माचा भेद केलेला नाही. तुम्ही प्रपंच करणारे असोत
तुम्ही ब्रह्मचारी आश्रमामध्ये राहणारे असोत, तुम्ही वानप्रस्थ आश्रमामध्ये असोत की तुम्ही संन्यास आश्रमामध्ये असोत, हा याचा भेद केलेला नाही. ओळखीला हरी, फक्त हरीला ओळखण्याची गरज आहे. आणि एक सांगेल आपल्याला, जीवन जगत असताना जीवनाचं हे सर्वात मोठं मूल्य आहे की आपल्या जीवनामध्ये हरीला ओळखण्याचा आपण प्रयत्न करावा. का प्रयत्न करावा? कारण हा देह आपल्याला देवाने दिलेला आहे. ही आमच्या अध्यात्माची भाषा आहे. देवे दिला देह भजना गोमटा, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. हे सर्व आपलं देवाने दिलेलं आहे, आपलं काहीही नाही. औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुखसे सोया, ना जमाना खोया. जीवन जगत असताना भगवान परमात्म्याची प्राप्ती ही आपल्या जीवनाचं एक क्रमप्राप्ती अशा प्रकारचं साध्य असावं. मानवी जीवनाचा केंद्रबिंदू भगवत प्राप्ती असावी. हरीला ओळखणं, हरीला प्राप्त करून घेणं हे मानवी जीवनाचं ध्येय असावं. आणि जर हे आपल्या मानवी जीवनाचं ध्येय असेल तर मग आपण प्रपंचात आहोत, संसारामध्ये आहोत की अजून कुठे आहोत याचा फारसा अडचणीचा विषय आमच्या अध्यात्माला आणि वारकरी संप्रदायाला नाही. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, असं कर्म आपण जर करत गेलो, सुंदर अशा प्रकारचा हा जगद्गुरु त्या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. असं कर्म करत जर आपण गेलो तर केले कर्म झाले तेची भोगा आले. जे कर्म आपण करतो तेच आपल्याला भोगायला येत असतं. अनेक इतिहासामध्ये अशा अनेक उदाहरण आपल्यासमोर उपलब्ध आहेत. कर्माला फार मोठं महत्व आहे. मानवी जीवन जगत असताना सर्वात महत्वपूर्ण कर्मच आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगत असताना त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करण्याची स्वतंत्रता आपल्याला आहे. कर्माच्या फलाची अपेक्षा करणं हे आपलं त्या ठिकाणी स्वतंत्रतेचा विषय नाही. कर्म करत राहावं आणि कर्म जे आपण करणार आहोत तेच आपल्याला फलाला येणार आहे. ते कबीरदास महाराजांचा दोहा आठवला सांगतो आपल्याला. कबीरा जब हम पैदा हुए थे जग हसे हम रोए, कबीरा जब हम पैदा हुए थे जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चले हम हसे जग रोए. हा कबीरदास महाराजांचा विचार आहे. जन्माला आपण आलो, आपण रडत रडत जन्माला आलो. समाजाने, लोकांनी, आपल्या परिवाराने हसत हसत त्याचा आनंद लुटला. परंतु जेव्हा प्राणोत्क्रमण होतं तेव्हा आपण हसत हसत प्राण सोडावे आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आपल्याला रडत रडत निरोप द्यावा. केले कर्म झाले तिची भोगा आले, उपजले मेले यायचे किती. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हा विचार आपल्या जीवनाला तारून नेणारा आहे. संसारामध्ये राहतो आपण, प्रपंचामध्ये राहतो, हा फार चिंतेचा विषय नाही. आम्ही लोकांना म्हणतो या मार्गाने या ना हो, या मार्गाने आल्यावर आपल्या जीवनाची चिंता दूर होईल. सहज सहज लोक बोलून जातात, समाज असं बोलून जातो, महाराज आमच्या मागं प्रपंचाचा व्याप आहे, आम्ही या मार्गाने यायचं तर आमच्याकडे प्रपंच, आम्हाला या मार्गाने आम्ही यावं कसं, एक सांगून जातो आपल्याला. प्रपंच करणं हे आमच्या अध्यात्माच्यासाठी अडचणीचं नाही, उलट धन्य धन्य ग्रस्त आश्रम म्हटलेला आहे. ग्रस्त आश्रम हा सर्वोत्कृष्ट धन्य आहे. परंतु ग्रस्त आश्रमामध्ये एकच विचार आपल्याला घ्यावा लागेल, हरीला ओळखावा लागेल. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.